Zee24 एक पाऊल पुढे। युद्ध आमुचे सुरू हा खास कार्यक्रम आपण बघतो आहोत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दुसरा आठवडा सुरू झाला या राजीनामा नाट्यानंतरचा, तरी सुद्धा टीका आणि त्या टीकेला प्रत्युत्तर असं सत्र सुरू आहे। याविषयी आपण चर्चा करतो आहोत। याच विषयी आम्ही एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता। आमचा प्रश्न होता, सत्तेबाहेरील अजित पवार काँग्रेससाठी अधिक आव्हानात्मक ठरतील का? आणि बघा याला काय लोकांनी पोल दिलेला आहे। 77% लोक म्हणतात की होय, अजित पवार आता अधिक आव्हानात्मक ठरणार आहेत काँग्रेससाठी, तर 19% लोक नाही म्हणतात। आपण नागपूरला जाऊया। ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे आपल्या सोबत आहेत। देशपांडे सर, या संपूर्ण राजीनामा नाट्याचा आता शेवट झालाय किंवा शेवट होत आलाय असं आपण समजायचं की यातले अजूनही काही महत्त्वाचे अंक बाकी आहेत, आणि असतील तर ते काय असतील? मला असं वाटतं की एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की हे सगळं नाट्य जे सुरू झालं हे विरोधी पक्षांकडून सुरू झालेलं नाही आहे, हे काँग्रेसकडून सुरू झालेलं आहे। आणि मुख्यमंत्री सातत्याने आणि काँग्रेस पक्ष ही जी श्वेतपत्रिका आहे याच्याबद्दल बोलत राहिलेले आहे, आणि त्यातून हा सगळा मुद्दा उद्भवलेला आहे। त्याच्यामुळे सरळ सरळ याच्यामध्ये काँग्रेसचा एक व्हेस्टेड इंटरेस्ट आहे हे स्पष्ट आहे, आणि NCPला थोडंसं डिस्टॅबिलाइज करणे हा सुद्धा काँग्रेसचा याच्यामध्ये एक डाव आहे, आपण विसरता कामा नये। परंतु 2014चे इलेक्शन्स लक्षात घेता किती काळ आपण हा ताणून धरू शकतो, हा सगळा वाद जो आहे हे काँग्रेसला सुद्धा विचार करणं आवश्यक आहे। आणि मला असं वाटत नाही ते फार काळ हे ताणून धरतील, आणि भाजपने सुद्धा काही श्वेतपत्रिकेच्या पलीकडे काही CBI चौकशी व्हावी, ज्याची आपण रोज कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर CBIची चौकशी व्हावी अशा प्रकारच्या चर्चा आपण ऐकत असतो। पण विरोधी पक्षाने सुद्धा अशा प्रकारची कुठली चौकशी व्हावी असं म्हटलेलं नाही आहे। श्वेतपत्रिकेवरच हे सगळं अडकलेलं आहे। त्याच्यामुळे तिन्ही, आणि हे पण एक या पूर्ण घोटाळ्यातला हा एक महत्त्वाचा भाग आहे की यात काही भाजपशी संबंधित असलेले सुद्धा कॉन्ट्रॅक्टर्स आहेतच, हे सुद्धा एक तथ्य पुढे आलेलं आहे। त्याच्यामुळे तिन्ही पक्षांच्या दृष्टीने, म्हणजे अपोजिशन आणि रुलिंग अलायन्समधले जे दोन्ही पक्ष आहेत त्या सगळ्यांच्या दृष्टीने हे दृष्टिकोनातून सुरू झालेलं प्रकरण लवकरच निवळेल, कारण NCPला स्वतःचे अंतर्गत कलह मिटवायचे आहेत। काँग्रेसला फार काळ हे ताणून धरायचं नाही, कारण त्यामुळे अलायन्स सरकारचं एकूणच जी इमेज आहे ती खराब होईल, आणि 2014च्या इलेक्शनमध्ये दोघांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील। त्याच्यामुळे कोणाच्याच इंटरेस्टचा हे नाही आहे की हा लढा आणि हे सगळं जे कलह आहे हा पुढे चालू ठेवावा, असं कोणाच्याच इंटरेस्ट नाही असं मला वाटतं। अगदी सचिन सावंत, हे जे श्वेतपत्रिका काढण्याची प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे, आणि मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी जे सगळे आपण मुद्दे बोलत होतो ते मुद्दे, याच्या पुढे जाऊन आता मला या शेवटच्या सेगमेंटमध्ये असं विचारायचं आहे की हा घोटाळा झाला की झाला नाही याविषयी कदाचित मतमतांतर आहेत। काँग्रेसचं वेगळं मत असू शकेल याविषयी, राष्ट्रवादी काँग्रेसचं वेगळं मत असू शकेल, अशी शंका आल्यामुळेच खरं तर मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिकेची मागणी सुद्धा केलेली आहे। सिंचन का झालं नाही असं अशी शंका आल्यामुळे तुम्हाला काय वाटतं की येत्या भविष्य काळामध्ये या सगळ्या राजकारणामुळं महाराष्ट्राच्या जनतेच्या हाती नेमकं काय लागणार आहे, काय फायदा होणार आहे जनतेचा? एक लक्षात घ्या, फक्त मला थोडंसं मी देशपांडेजींना करेक्ट करू इच्छितो की त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या काहीतरी कुरघोडी करण्याकरता हा जो मुद्दा काढलेला आहे अशी काही भूमिका नाही आहे। संपूर्ण प्रशासन हे पारदर्शक असलं पाहिजे। एकंदरच या भ्रष्टाचाराच्या वातावरणामध्ये जास्तीत जास्त चांगलं सरकार कसं द्यावं, उत्तरदायी सरकार कसं द्यावं या दृष्टीने हे उचललेलं पाऊल होतं, आणि तशाच दृष्टीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी MMRDAच्या संदर्भात देखील श्वेतपत्रिका काढावी अशा तऱ्हेचं देखील पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळे एकंदरच काहीतरी असा दुटप्पीपणाची भूमिका काँग्रेस कधीच केलेली नाही, आणि त्या दृष्टीनं आम्ही पाहत आहोत। एकंदरच जनतेच्या हातामध्ये लागण्याकरता एक चांगला प्रघात आम्ही पाडू इच्छितो की संपूर्ण प्रशासन आहे, जे राज्य चाललेलं आहे, शासन जे चाललेलं आहे ते जनतेला किती प्रमाणामध्ये उत्तरदायी आहे, एकंदर परिस्थितीमध्ये किती विकास साध्य केलेला आहे, आम्ही कुठेपर्यंत आम्हाला जायचं आहे, कुठली विजन आहे, या सर्व संदर्भामध्ये जनतेला माहिती असलं पाहिजे, जनतेला आपण विश्वास घेतला पाहिजे, तरच चांगली सुदृढ लोकशाही या राज्यामध्ये, आणि जे पूर्वीपासून आपला हा प्रघात चाललेला आहे तशी चांगल्या तऱ्हेचा एक प्रघात पडेल अशा दृष्टीनं मला वाटतं, आणि ते चांगल्या गोष्टीसाठीच होईल। याचं उत्तर जे काही निघेल याच्यातनं, या मंथनातनं काय निघेल ते चांगलंच निघेल। अगदी, जर या श्वेतपत्रिकेतून तुम्ही म्हणताय श्वेतपत्रिकेतून अशा गोष्टी समोर आल्या की खरोखरच पाणी मुरलेलं आहे, याच्यामध्ये काहीतरी गैरप्रकार झालेले आहेत, सिंचन जेवढं अपेक्षित होतं तेवढं सिंचन जे सिंचन होतं तेवढ्या प्रमाणात झालेलं नाहीये, तर अशा वेळी काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे
हे सिंचन खातं राष्ट्रवादीकडून काढून घेण्याचा विचार करणार का काँग्रेस, किंवा याविषयी त्या मंत्र्यांना पुन्हा त्या पदावर येऊ न देण्यासाठी आग्रह धरणार का काँग्रेस? एक तर यात जर तरच्या गोष्टी झाल्या, अजूनही श्वेतपत्रिका आलेली नाही किंवा त्यामध्ये काय निष्कर्ष येत आहेत याबाबत आताच आपण काही सांगू इच्छित नाही. परंतु कोणत्याही तऱ्हेच्या भ्रष्टाचाराला आताच्या माहिती अधिकाराच्या युगामध्ये पाठीशी घालता येत नाही, हेही तितकं सत्य आहे. त्यामुळे जर एखादी कुठली तरी चूक असेल तर त्याच्या दृष्टीनं नक्कीच प्रत्येकामध्ये कारवाई होऊ शकेल. परंतु आताच त्या बाबतीत काही बोलणं हे मला वाटतं थोडंसं जास्त धारिष्ट्याचं ठरेल. अगदी. मलिक साहेब, तुम्हाला काय वाटतं ह्याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेच्या हाती नेमकं काय लागणार आहे? श्वेतपत्रिकेतून काय हाती लागणार आहे ही चर्चा असेल ते माहिती काय आहे, कुठले प्रकल्प का थांबलेले, पश्चिम महाराष्ट्रातली कामं का थांबलेली आहे, बॅकलॉग किती संपलेला आहे, हे सगळी माहिती जनतेच्या हाती लागणार आहे. आणि माहितीसाठी ही मागणी करण्यात आलेली आहे. जनतेची इच्छा आहे की हे सगळे प्रकल्प, जवळपास 750 प्रकल्प हे अपूर्ण आहे, ते पूर्ण झाले पाहिजे. आता हे माहिती आली की पुढच्या कामासाठी किती पैसे लागणार आहे. आता आपले मुख्यमंत्री म्हणजे कार्यशील आहे, काम करण्याची शक्ती आहे त्यांच्यात. आम्हाला वाटते ही माहिती आल्यानंतर हे 750 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ते दिल्लीहून पंतप्रधानाला भेटणार आणि सगळे पैसे आणणार. आम्हाला वाटते 2-3 वर्षामध्ये सगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढची पावलं मुख्यमंत्री. अगदी. आणि शेवटचा तुमच्याकडून तुम्हाला मी हा प्रश्न यासाठी विचारलेला होता, तुम्ही श्वेतपत्रिका आल्यानंतर काय वस्तुस्थिती आहे ते समोर येईल असं तुम्ही म्हणालेला होता. अजित पवार जर पदावर राहिले असते तर श्वेतपत्रिकेमधलं जो कंटेंट असेल, जो मुद्दे असतील ते बदलले असते असं तुम्हाला वाटतं का? आणि जर तसं नसेल, चौकशी या मुद्द्यासाठी अजित पवार जर पदावरून दूर झालेले असतील तर मग चौकशी होऊन कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तुम्ही वाट सुद्धा बघणार नाही असं तुम्ही म्हणत आहात. हा नेमका काय विरोधाभास आहे? PIL ची जे म्हणजे दायर करण्यात आलेले PIL दायर करणारे जे लोक आहेत त्यांची वेगळे इंटरेस्ट आहे. PIL बहुतेक मंत्र्यांच्या विरोधात दायर करण्याची ही प्रक्रिया लोकांनी सुरू केलेली आहे. म्हणजे त्याला गृहीत धरून सगळे राजीनामा दिले पाहिजे, मंत्री पदापासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही. दादा असले तरी मी तुम्हाला नेमका प्रश्न विचारतो, नेमक्या कुठल्या चौकशीसाठी अजित पवारांनी राजीनामा दिला? बोलतोय की अजित दादा कधीपर्यंत हे संन्यास घेऊन घरी बसणार आहे, हे तुम्हाला उत्तर बोलतो. आम्हाला या श्वेतपत्रिका आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्या बाबतीत स्पष्ट निर्णय घेणार आहे. PIL हे आम्हाला सोमय्या दाखल करत असतील, कोणी दाखल करत असतील, त्याच्या आधारावर आमचे निर्णय कुठे थांबणार नाही. अगदी. आणि तुम्ही स्पष्ट उत्तर दिलं. अगदी मी तुम्हाला एका वाक्यात फक्त प्रश्न विचारतो, ह्याचं तेवढं उत्तर द्या. नेमक्या कुठल्या चौकशीसाठी अजित पवारांनी पद सोडलेलं आहे? PIL मध्ये तुम्ही बघा ना, लोकांनी PIL मध्ये CBI चौकशीची मागणी केली आहे, सर्व त्यांनी केलेलं आहे. त्या बाबतीत आम्ही भाष्य करू इच्छित नाही. लोकांनी शंका निर्माण केलेली आहे की हे श्वेतपत्रिका अजित पवार साहेब कुठेतरी अडवताय. नाही, म्हणजे सीबीआय चौकशी होईपर्यंत तुम्ही अजित पवार परत जाणार नाहीत का उपमुख्यमंत्री पदावर, याचा अर्थ? मलिक साहेब, कदाचित मलिक साहेबांपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. माधव भंडारी, शेवटी तुम्ही काय म्हणाल? कसं हे चित्र तुम्हाला दिसतंय महाराष्ट्रातल्या जनतेपुढे? सध्या अजित पवार हिरो ठरताना तुम्हाला दिसतायत असं वाटतंय? त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होतीये, तिरस्कार निर्माण होतोय का? हा ज्या प्रश्नाने मी सुरुवात केलेली होती तोच प्रश्न मी तुम्हाला शेवटी विचारतो. नाही, मुळात या सगळ्या घडामोडींमधून अजित पवार हिरो बनतायत असं काही मला फार वाटत नाही. मी एक आपल्याला सांगतो आणि देशपांडेंच्या माहितीसाठी अधिक सांगतो की आमच्याशी संबंधित असलेले 1-2 कॉन्ट्रॅक्टर अडकले तर आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय पार्टी नाही. आणि त्यांच्यावरती जे काय कायद्याने कारवाई व्हायची असेल ते होईल. आम्ही त्यांना त्याच्यात कुठेही संरक्षण द्यायची आम्हाला गरज वाटत नाही. संरक्षण द्यायचा प्रयत्न आम्ही करणार नाही. आणि जे बहुधा देशपांडेंनी वाचण्याचे कष्ट घेतलेले नसतील ते सांगतो. तटकरेंच्या विरुद्ध जी PIL दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा एक याचिका करताय आणि आम्ही मागणी केलेली आहे ती SITची मागणी केली आहे. कोर्टाच्या देखरेखीखाली संपूर्ण चौकशी या प्रकरणाची झाली पाहिजे, ह्या भ्रष्टाचाराची झाली पाहिजे, ही आम्ही मागणी केली. याहून मोठी मागणी ह्या सिंचनाच्या घोटाळ्यामध्ये
इतरत्र कुणीही केलेलं नाही आणि आम्ही आमच्या SIT मागणीवर ठाम चौकशी आहोत. व्हायलाच पाहिजे, हा, असं ही आम्ही तुमचं म्हणणं केलेलीच आहे. आहे. त्यामुळे अगदी. आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. एक सेकंद, पुढचा भाग जो प्रश्न आपण सुरुवातीपासून चर्चा करतो, तर आता राजीनामा देऊन कसं होतं, मंत्रिमंडळामध्ये अजितदादांची कोंडी होत होती. कारण पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांची कार्यशैली आणि यांची कार्यशैली याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. अजितदादांना फायलीवर बसून राहायला आवडत नाही. कुणाला आवडतं ते त्यांनी सांगितलं नाही, कधीतरी 2 दिवसांनी सांगतील. हो. पण ती कोंडी त्यांना असं वाटतंय की मंत्रिमंडळाच्या बाहेर आल्यानंतर आपण ती कोंडी तिथून बाहेर पडू शकतो आणि आपण मोकळेपणाने बोलू शकतो. म्हणून गेले 2-3 दिवस ते ज्या पद्धतीने बोलतायत ते त्यांची कोंडलेली वाफ बाहेर पडते. पण याच्या पुढच्या काळात जर ते सरकार विरुद्ध बोलायला जाणार असतील, समजा महाराष्ट्रातल्या वीज टंचाईच्या संकटाबद्दल त्यांना बोलायचं असेल, तर आतापर्यंत ऊर्जा खातं त्यांच्याकडेच आहे. जर महाराष्ट्रातल्या पाणी टंचाईबद्दल बोलायचं असेल तर जलसंपदा खातं त्यांच्याकडेच आहे. रस्त्यातल्या खड्ड्यांबद्दल बोलायचं असेल तर रस्ते सगळे PHWDची खाती त्यांच्याकडेच आहेत. ज्या ज्या जनतेच्या प्रश्नाबद्दल अजितदादा या सरकारला धारेवर धरायला जातील त्या प्रत्येक खातं त्यांच्याच मंत्र्याकडे आहे. त्यामुळे त्यावेळेला जेव्हा ते बोट दाखवतील तेव्हा प्रत्येक बोट हे स्वतःकडे असणार आहे. आणि ह्याचा प्रत्यक्ष त्याला आणल्यानंतर अजितदादांची मंत्रिमंडळात बसून जी कोंडी होत होती त्याच्यापेक्षा बाहेर जास्त कोंडी, कारण त्यांना काँग्रेसवर दगड मारता येणार नाहीत. मारलेला प्रत्येक दगड रिबाउंड होऊन स्वतःवर येणार आहे. अगदी. आपली वेळ संपलेली आहे. खरं तर फोन कट झालेला होता नवाब मलिक यांचा. मलिक साहेब, शेवटी तुम्हाला काय बोलायचं आहे अगदी थोडक्यात? नाही, शेवटी जे आपण प्रश्न निर्माण करत होते की कधीपर्यंत अजितदादा संन्यास घेऊन घरी बसणार आहे, हो, त्या बाबतीत श्वेतपत्रिका आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी योग्य निर्णय घेणार आहे. आणि दगड परत आमच्यावरच येणारे हे जे बोलणारे लोक आहे, आम्ही दगड कुणाला मारत नाही. जनतेच्या हितासाठी एखादं काम असेल तर ते मुद्दा उपस्थित करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. अजितदादाच्या माध्यमातून असतील, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असतील, जरूर करा. वीज टंचाईबद्दल करा, पाणी टंचाईबद्दल करा, करणारच आहे. जरूर करा. वीज टंचाई या महाराष्ट्रामध्ये 2012 डिसेंबर पर्यंत वीज टंचाई मुक्त महाराष्ट्र निर्माण होणार आहे. ते शब्द दिलाय ते पूर्ण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरूर जरूर. आजच महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी वीज सुद्धा सध्या उपलब्ध नाहीये. महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे सिंचनाच्या बाबतीत, कशा प्रकारे इतक्या मोठ्या आणि काय आहे ते श्वेतपत्रिकेतून समोर येईल असं म्हटलं जात आहे. त्याच्यातून वस्तुस्थिती निश्चितपणे समोर येईल. मात्र कशामुळे हा घोटाळा झाला, कुणी हा घोटाळा केला, याला जबाबदार कोण, या सगळ्याची निष्पक्षपातीपणे चौकशी होणं गरजेचं आहे. तरच लोकांचा याच्यावर विश्वास बसेल. अन्यथा पुन्हा एकदा हे सत्र असंच सुरू राहील आणि हे खरोखरच नाट्य होतं की नाटक होतं असा प्रश्न जनतेला पडेल. तो पडू नये अशी आपण अपेक्षा करूया. बघूया पुढे काय होतं. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि इतक्या महत्त्वाच्या प्रश्नावर आमच्या स्टुडिओत येऊन चर्चा केल्याबद्दल. रोकठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.